पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये विरार येथील बहुजन विकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय। मी सुरुवातीला सरदार श्री छोटू आनंदजी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। हे माजी नगरसेवक राहिलेले आहेत। बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आजपर्यंत त्यांनी काम केलंय आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये ते प्रवेश करतायत। मी रविभाऊंना विनंती करतो की सरदार श्री छोटू आनंद यांचं स्वागत करावं। यानंतर श्री राजू ईसाई वसई पश्चिम विभाग प्रमुख वसई बहुजन विकास आघाडी त्यांनी व्यासपीठावर यावं। सरदार रवींद्र सिंह आनंदजी वसई पश्चिम विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। बहुजन विकास आघाडीचे ते कार्यकर्ते आहेत, त्यांचाही भारतीय जनता पार्टीत प्रवेश होतोय। करणदीप सिंग अरोरा वसई पश्चिम माजी युथ काँग्रेस जनरल सेक्रेटरी, काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलंय, आता भारतीय जनता पार्टीत ते प्रवेश करतायत। सरदार गुरजीत सिंग छाबरा वसई पश्चिम हॉटेल नीलम पश्चिमच्या कार्यकर्ते आहेत ते। याआधी त्यांनी सरदार गुरमीत सिंग छाबरा, सरदार चरणजीत सिंग सब्रवाल यांनाही विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं। सरदार गुरजीत सिंग चावला, सरदार सुखदेव सिंगजी एअरफोर्स मध्ये माजी अधिकारी म्हणून ते कार्यरत होते। सरदार गुरमीत सिंग छाबरा, जस्मीन सिंग छाबरा, सरदार मनजीत सिंह लांबा संस्थापक आहेत पंजाबी क्लबचे। दिलबाग सिंगजी हे मर्चंट नेव्ही मध्ये देखील कार्यकर्ते होते। स्वतंत्र पाठक आणि भूपेंदर सिंगजी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं। या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि आपल्या वसई विधानसभेच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय। या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो। एक ग्रुप खूप खूप धन्यवाद, थँक्यू।